शब्दान माझ्या इतके करावे, शब्दान माझ्या इतके करावे, कविता होऊन माझ्या भीमाला स्मरावे, कविता होऊन माझ्या शुभाला स्मरावे. सर्वच महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो की कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते, कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, नव नाटकी जगात कोणास काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. हजारो किलोमीटर वरती असणाऱ्या एखाद्या पोरी बरोबर चॅटिंग करायला आमच्या सारख्या तरुणांना वेळ आहे, पण स्वतःच्या घरामध्ये असणाऱ्या आपल्या आईला आणि आपल्या बापाला तू बरा आहेस का, तुझं कसं काय चाललंय हे विचारायला वेळ नाही. हे आत्ताचं वास्तव आहे. समाजामध्ये मोठी मोठी भाषणं करणाऱ्या आमच्या सारख्या तरुणांना, आमच्या सारख्या समाजामध्ये बोलणाऱ्या, स्वतःच्या समाजाचं आम्ही काहीतरी आहोत म्हणणाऱ्यांना भाषण करायला वेळ आहे. समाजामध्ये आई वडील काय असतात हे सांगायला वेळ आहे, पण त्याच वेळेस आम्ही आमच्या घरातल्या आईला आणि आमच्या बाबाला किती वेळ देतोय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आज साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की टोकन आहे, टोकन महत्वाचं आहे साहेब. त्यामुळं या ठिकाणी जिजाबाई दाजीराम खरात यांना मी माझ्या साळवी परिवाराच्या वतीनं मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आपण 2 मिनिटाचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.